वळ आता पुढील बातमीकडे. मिरजेतील ईदगाह परिसर भारतनगर या ठिकाणी एअरटेल कंपनीचा टॉवर उभारण्याचे काम सुरू होते. जागा मालकाने येथील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा विचार न करता ही जागा टॉवरसाठी भाड्याने दिली होती. पण येथील जागरूक नागरिकांमुळे या टॉवरला विरोध करून या टॉवरचे काम बंद पाडले होते. या टॉवरमध्ये 20 मित्रांची पार्टनरशिप होती. या ठिकाणचे माजी नगरसेवक समीर मालगावे यांच्याकडे जाऊन नागरिकांनी तक्रार केली. त्यानंतर जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याकडे जाऊन समीर मालगावे आणि नागरिकांनी तक्रार केल्यानंतर समित कदम यांनी मध्यस्थी करून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांना फोन करून तात्काळ टॉवरच्या कामाला स्थगिती देण्यासाठी सांगितले आणि तात्काळ या टॉवरच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती मिळाली. आज या ठिकाणी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी या जागेवर येऊन तेथील नागरिकांचे कौतुक करून टॉवरच्या कामाला स्थगिती मिळवून दिल्याने समित कदम यांचे आभार मानले. आज भारतनगरच्या गणेश मंदिराजवळ अनधिकृत टॉवरचं काम सुरू होतं आणि हे काम गेले 3-4 महिने सुरू आहे. या 3-4 महिन्यामध्ये इथं राहणारे सर्व जाती धर्मातील स्थानिक लोक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, हे कायम तणावामध्ये आहेत की इथं मोबाईल टॉवर झाल्यानंतर त्याच्यामुळं सर्वांचं आरोग्य बिघडणार, सर्वांची तब्येत बिघडणार, याला कोणी वाली आहे की नाही अशा पद्धतीनं सगळ्यांची मानसिकता झाली होती. पण आज या भागाचे माजी नगरसेवक आदरणीय समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आणि ह्या 3-4 महिन्यातल्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली. त्या जागा मालकांनी इथं राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा, लहान लेकरांच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःचं घर भरण्यासाठी, 4 पैसे मिळवण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने टावर उभारणी करण्यासाठी परवानगी देणं हे निषेधार्ह आहे. त्यामुळं समीरभाई मालगावे यांनी याचा पुढाकार घेतला. सर्व इथल्या ज्येष्ठ बांधव असतील, तरुण असतील, आपल्या माता भगिनी असतील, यांना सोबत घेऊन आज त्यांनी हे काम बंद पाडलं आणि हे काम बंद पाडण्यासाठी प्रामुख्यानं अधिकृत जो आदेश निघाला ते आदरणीय जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व समितदादा कदम, ज्यांचं मिरजेच्या बाबतीत एक चांगलं विजन आहे, मिरजेला स्मार्ट सिटी बनवण्याचा ज्यांचा प्रयत्न सुरू आहे, त्यांना ही गोष्ट समीरभाईंनी कानावर घातली. त्यावेळेला आदरणीय समितदादा कदम यांनी तात्काळ माननीय आयुक्तांना फोन करून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत या लोकवस्तीमध्ये जे टॉवर उभारलं जातं आहे हे तात्काळ थांबवा, अन्यथा जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्या अनुसरून महापालिकेनं आज तात्काळ त्या टॉवर उभारणीला स्थगिती दिलेली आहे. मी इथल्या नागरिकांचं कौतुक करतो की कोणत्याही होणाऱ्या चुकीच्या कामाला एवढं संघटित होऊन तुम्ही विरोध करता हे अभिमानास्पद आहे. त्यामुळं इथल्या भविष्य काळात सुद्धा आदरणीय समीर मालगावे हे सातत्यानं आपल्या पाठीशी राहतील. समितदादा कदम साहेब हे सुद्धा मोठ्या ताकदीनं आपल्या पाठीशी आहेत. म्हणून आपण सर्व नागरिकांनी सुद्धा इथल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे किंवा वेगवेगळे प्रलंबित प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, हे समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून भविष्यकाळात सोडवून घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि असंच संघटितपणे सर्वांनी एकत्र राहावा आणि होणाऱ्या अन्यायाला एकत्रितपणे तोंड द्या अशा पद्धतीची मी सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय समितदादा कदम यांचे मी आभार मानतो. रोड गणपती मंदिर शेजारी भर रहिवासी वस्तीत कमर्शियल टावर बसवण्याचे काम होते, जे अनधिकृत असून अधिकृत बसवण्यात येऊन इथल्या लोकांना दमदाटी करून टावर बसवण्यात येत होते. परंतु आम्ही मान्य जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्याशी संपर्क साधून इथं अनधिकृतपणे बांधकाम चाललेल्या टावरला आम्ही आज सर्व नागरिकांनी मिळून हाडको कॉलनी, गवळी प्लॉट, भारतनगर आणि धुळेश्वर कॉलनी या सगळ्या इथल्या कॉलनीच्या लोकांनी मिळून हे टावरचं काम आम्ही बंद पाडलेलं आहे.